मुंबईतील पावसानंतर साथीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली आहे। 4000वरती रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत। मुंबईतील सुरू असलेल्या 10% पाणी कपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। पावसानं विश्रांती दिल्यानं धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही। सध्या मुंबईतील धरणांमध्ये 50%च पाणी उपलब्ध आहे। मुंबईच्या रस्त्यांवरती आता लहान उंचीची देशी झाडं लावली जाणार आहेत। झाड पडण्याच्या घटनांनंतर पालिकेचा निर्णय आहे। गार्डन विभाग 8 दिवसात अहवाल सादर करतील, तर रस्त्यांवरती वड, पिंपळ, उंबर सारखी झाडं लावली जाणार आहेत। इंदूरप्रमाणे मुंबई स्वच्छ शहर का नाहीये? रस्त्यावरील कचऱ्यावरून न्यायालयाचे महापालिकेला खडे बोल आहेत। रस्त्यांवरील कचरा त्वरित हटवण्याचे आदेश विभागातील अधिकाऱ्यांना द्यावेत। उच्च न्यायालयाचे महापालिका आयुक्तांना सक्त आदेश आहेत। हार्बर मार्गावरती मशीद बंदर स्थानक ते सँडास रोड स्थानकादरम्यान 4 दिवस रात्रकालीन ब्लॉक असेल। दोन्ही स्थानकांदरम्यान स्लीपर नूतनीकरणाचे काम सुरू आहे। बुधवारी रात्रीपासून या कामाला सुरुवात होतीये, तर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। 120 वर्षांनी रेल्वे स्थानकातील बफर बदलले जाणार आहेत। चर्चगेट, मुंबई सेंट्रल स्थानकांवरती अत्याधुनिक हायड्रॉलिक बफर बसवले जातील। मीरा भाईंदरमध्ये 75% स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत। मीरा भाईंदर शहराला अदानी वीज समूह आणि टाटा समूहाकडून वीज पुरवठा होतोय। वाढीव वीज देयकांच्या तक्रारींमुळे काही भागात विरोधही केला जातोय। मुंबई पालिकेच्या हेरिटेज वास्तूच्या परिसरात फोटोशूट करताना जोडप्याचं अश्लील वर्तन, तर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या तळमजल्यावरती फोटोशूट। पालिकेमध्ये आलेल्या नागरिकांवरती मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष होतोय का? नागरिकांचा सवाल। मुंबईच्या अंधेरीत 2 दुचाकीस्वारांची एका अल्पवयीन मुलीला धडक, मुलगी जखमी। अपघातानंतर दुचाकीस्वार फरार आहे। मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून या दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे। आता आपण जाऊयात पुण्यामध्ये। पुणे जिल्ह्यात काय घडतंय बघूयात न्यूज टॉप 9 मध्ये। पुण्यात पुढील 4 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार। पुढील 3 ते 4 दिवस आकाश हे ढगाळ असेल, हवामान खात्यानं वर्तवला आहे अंदाज। पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी शहरातील रस्त्यांचं पुन्हा डांबरीकरण होणार आहे। तब्बल 130 किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्ती होईल। या कामासाठी तब्बल 137 कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। पुण्यात होणारे 3ही उन्नत महामार्ग मेट्रोपर्यंत जोडावेत। पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांची बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मागणी आहे। पुण्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे, शिरूर, हडपसर, यवत, तळेगाव, चाकण, शिक्रापूर हे मार्ग बांधण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये अखेर एकत्रीकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली म्हणजेच UDCPR लागू करण्यात आलाय। नगरविकास विभागाकडून या संदर्भातला शासन निर्णय जारी। 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर मंजुरी मिळालेली आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गावरती लोणावळा कर्जत घाटातील दुसरी मार्गिका अखेर सुरू झाली आहे। डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या आजपासून पूर्ववत झाल्यात। 8 दिवसांनी घाटातील दुसरी मार्गिका सुरू झाल्यानं अन्नमार्ग हे वळवण्यात आलेले काही गाड्या, त्यामुळे आता मार्गावरून या मूळ मार्गावरून चालवण्यास सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश आलेल्या पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावरती पडले। क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यांना वारकऱ्याला वाचवलंय आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। पुण्यामध्ये विषारी गावठी दारूचे रॅकेट सक्रिय आहे। वारजे, माळवाडी या परिसरामध्ये पोलिसांनी छापा टाकला। एका महिलेसह 3घांवर गुन्हा दाखल। नवसागरासह विषारी रसायनं मिसळून तयार केलेली धातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे। रोबोटिक्सचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाचा मुलीवर लैंगिक अत्याचार। पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना आहे। आरिफ सय्यद या शिक्षकाला पोलिसांनी बिड्या ठोकल्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडत बेदम चोपही दिलेला आहे।